सुनबाई, ठरलेली कामे वेळेतच झाली पाहिजेत. या घरात वेळेला खूप महत्त्व आहे. आता 9 वाजलेत आणि तू अजूनही देवपूजा करत आहेस. एवढा वेळ झोपून कसं होणार सर्व वेळेमध्ये? सासऱ्यांनी आत्ताच नवीन लग्न झालेल्या सुनेला घराचा नियम सांगत सर्व कामाला उशीर झाल्याबद्दल 4 शब्द सुनावले. तेवढ्यात वैशालीच्या सासूबाई तिथे टोमणा मारायला आल्या. 5 वाजल्यापासून 4 वेळा त्यांच्या बेडरूमचा दरवाजा ठोठावला, पण मॅडम तर उठायचे नावच घेत नाहीत. वैशाली, तू आता सासरी आहेस, तू तुझ्या माहेरी नाहीस. तुझ्या वेळेनुसार इथे काहीच होणार नाही. इथे सर्व या घराचे नियम पाळावेच लागतील. रोज सकाळी तू 5 वाजता उठून 6 वाजेपर्यंत तुझी सर्व अंगणातील साफसफाई झाली पाहिजे आणि पाण्याचा सडा टाकून रांगोळीसुद्धा झाली पाहिजे आणि लगेचच देवपूजा करून घेणे. ही जबाबदारी आता तुझ्यावर आहे. आत्तापर्यंत हे सगळं मीच करत होते, पण आता हे काम सुनेचे आहे. माझे लग्न झाले त्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच माझ्या सासूबाईंनी ही जबाबदारी माझ्यावर टाकली होती. आता ही जबाबदारी तुझ्यावर. वैशाली मनातच पुटपुटले. बाप रे, 5 वाजता उठायचे. मला तर काही जमणारच नाही. चेहऱ्यावर गोंधळ दिसत होता. ते बघताच वैशालीचा नवरा किरण तिथे आला. अगं, एवढी का गोंधळून गेलीस? जर तू 5 वाजता उठलीस तरच सर्व काही वेळेत होईल. तुझे भाऊजी 7 वाजता ऑफिसला जातो, मीही 8 वाजता ऑफिसला जातो. आमच्या दोघांचे सर्व जेवण, नाश्ता वेळेतच तयार व्हायला पाहिजे, तरच आम्ही टाईममध्ये आमच्या ऑफिसवर पोहोचू. किरणचे बोलणे ऐकून तिने फक्त होकारार्थी मान डोलावली आणि ती देवघराकडे आली. राहिलेली देवपूजा तिने आटोपली आणि सासूबाईंनी भाऊजींसाठी आणि नवऱ्यासाठी बनवलेल्या नाश्त्याचा, जेवणाचा, किचनवरचा सर्व पसारा आवरायला सुरुवात केली. सर्वांनी नाश्ता करून सगळेजण आपापल्या कामाला गेले होते. आईच्या घरी जशी वैशाली उशिरा उठत होती, तशीच तिला सासरीही उशिरात जाग येत होती. पण तरीही ती लवकर उठण्याचा प्रयत्न करतच होती. 6:30-7 वाजेपर्यंत ती उठून किचनमध्ये येत होती, पण तरीही सासरच्या घराचा नियम 5 वाजता उठण्याचा होता. त्यामुळे तिला आता तिची अगोदरची सवय बंद केलीच पाहिजे होती. किचनमध्ये सर्व स्वच्छता झाल्यानंतर कपड्यांचा ढीग धुवायला निघाली. तेवढ्यात सासऱ्यांनी वैशालीला आवाज दिला. वैशाली, मस्त असा चहा बनव गं. पेपर वाचत बसलेले सासरे डोळ्यांवर घातलेल्या चष्म्यातून डोळे वर करत सुनेला म्हणाले. हो हो, करते, असं म्हणत तिने चहा ठेवला. चहा तयार करून बाबांच्या समोर चहाचा कप पकडला. अगं सुनबाई, एवढ्या लवकर चहा करून झाला सुद्धा? हसत हसत सासऱ्यांनी पेपर बाजूला ठेवत वैशालीला टोमणा मारला. बरं, आता तेवढा माझ्या औषधांचा बॉक्स आणून दे. इथेच बसून खातो बीपीची गोळी. आणि हो, माझी रूम जरा स्वच्छ करून घे. खूपच कचरा झाला आहे तिथे. चहा पिण्याच्या अगोदरच सासऱ्यांनी दुसरेच काम तिच्या मागे लावले. बाबांच्या रूममध्ये वैशाली मेडिसिन बॉक्स आणण्यासाठी निघाली. तेवढ्यात सासूबाईंनी सासऱ्यांच्या हातातील चहाकडे बघत विचारले. मलाही थोडा चहा दिला असतास बरं झालं असतं. सकाळपासून डोकं खूप जडजड झाल्यासारखं वाटत आहे. आणि कांदे पोह्यांच्या नाश्त्यानंतर चहा तर हवाच ना. आता सासूबाईंना चहाची भूक लागली होती. सासऱ्यांच्या पाठोपाठ सासूनेही चहाची फर्माईश केली होती. हो, करते, असं म्हणत ती मेडिसिनचा बॉक्स बाबांच्या हातात देत आणि पुन्हा ती किचनमध्ये गेली. पुन्हा चहा केला आणि सासूबाईंना दिला आणि बाबांची रूम साफ करण्यासाठी ती त्या रूममध्ये गेली. चहा घेऊन शांत बसणारी सासू वैशालीला कुठे मिळाली होती. अगं वैशाली, हे असं 2 वेळा चहासाठी गॅस परवडत नाही. एकाच वेळी सगळ्यांना विचारूनच चहा करत जा. अगोदरच एवढी महागाई वाढली आहे. सिलेंडरचे दर तर काही विचारायलाच नको. सासूची पुन्हा एकदा बडबड सुरू झाली. मानेने फक्त होकार देत ती तिथेच उभी होती. तेवढ्यात बाथरूममध्ये पडलेल्या कपड्यांचा ढीग आठवला. कमरेला पदर खोचत ती बाथरूमकडे गेली. आत्ताच लग्न झालेली ती पोरगी साडीमध्ये काम करताना गोंधळून जात होती. आईच्या घरी आयता नाश्ता हातात येत होता, तरीही खाताना किती नाटके असायची. सासरी कोणी नाश्त्यासाठी, चहासाठी विचारत सुद्धा नाही. सर्वजण आपले आपले खाऊन घेतात. कपडे धुवून ते व्यवस्थित सुकायला टाकले. घड्याळाकडे बघितले तर 12 वाजलेले होते. भूक तर खूप लागलेली होती. आता तरी सासूबाई जेवूया म्हणतील म्हणून ती त्यांच्याकडे जेवणाचे विचारायला गेली. तेवढ्यात सासूबाईंनी दिराच्या कपड्यांना इस्त्री करायची आठवण करून दिली.
तशी ती आत निघून गेली आणि आठवड्याचे दिराचे ड्रेस इस्त्रीविना तसेच टेबलवर पडलेले होते ते उचलले आणि इस्त्री करायला बसली. इस्त्री करता करता 1 वाजला होता. 1 तास होऊन गेला तरीही अर्धे कपडे अजून इस्त्रीचे बाकीच होते. तेवढ्यात सासूचा आवाज आला. "अगं, अजून किती बाकी आहेत कपडे? आपण जेवायचे कधी? मला भूक लागली आहे. मी जेवू का?" "तू तुझे कपडे झाल्यानंतर जेव." सासूचे हे शब्द ऐकून तर डोळ्यात पाणीच आले. सकाळी सगळ्यांनीच पोह्यांचा नाश्ता केला होता, तरीही त्यांना भूक लागलेली होती. पण वैशालीने नाश्ताही केलेला नव्हता. तिलाही केव्हाची भूक लागलेली होती, तरीही तिची काळजी कोणालाही नव्हती. आता जेवणाची वेळ होऊन गेली होती, तरीही सासूबाई तिला "तू नंतर जेव" असं बोलत होत्या. पुन्हा पुन्हा वैशालीला तिच्या आईची आठवण येत होती. लग्न झाले की आईसारखी काळजी घेणारे कोणच नसते. ती भूक लागल्याचे सासूबाईंना बोलूही शकत नव्हती. आलेले अश्रू थांबवत ती उठली आणि सासूबाईंना आणि सासऱ्यांना जेवणाचे ताट वाढून दिले. "अगं वैशाली, 1 वाजला आहे. तू सुद्धा आमच्यासोबत जेव की." थोडाफार आग्रह तिच्या सासऱ्यांनी तिला केला, पण सासूबाई पुन्हा म्हणाल्या, "तेवढी कपडे झाली की जेवेल ती पाठीमागून. आपण जेवून घेऊया." त्या दोघांनी टीव्ही बघत जेवून घेतले. मनात नसतानाही पुन्हा एकदा त्या कपड्यांच्या ढिगाऱ्याकडे पाहून तिथे राहिलेले कपडे इस्त्री करायला घेतले. अजून 1 तास तरी लागेल, तोपर्यंत आपल्या पोटाचे काय होईल असं म्हणत तिने पटापट राहिलेली कपडे इस्त्री केली. "हुश, झाले एकदाचे" असे म्हणत मनातल्या मनात खुश होत तिने सर्व इस्त्री केलेले कपडे कपाटात लावले. सासूबाई आणि सासरे त्यांच्या रूममध्ये जेवण करून दुपारचा थोडासा आराम करत होते. तिने किचनमध्ये धाव घेतली आणि जेवण वाढून घेऊन जेवायला सुरुवात केली. जेवणामध्ये अर्धी भाकरी आणि थोडीशीच आमटी शिल्लक होती. टिफिनसाठी बनवलेल्या भाजीचा 1 कणही शिल्लक नव्हता. भातासोबत खायला आमटीही पुरेशी नव्हती. कसंबसं तिने उरलेले जेवण संपवले आणि भांडी घासून थोडा आराम करावा असा विचार केला. ती तिच्या रूमकडे निघाली. तेवढ्यात तिच्या कानावर काहीसे कुजबुजलेले शब्द पडले. म्हणजे सासू सासरे झोपलेले तर नव्हतेच. ते दोघे सुनेबद्दलच काहीतरी चर्चा करत होते. "माझ्याऐवजी दुसरी कोणीतरी सासू तिला हवी होती, म्हणजे तिला लाथा घालून सासूने उठवले असते." सासूबाईंचे हे शब्द ऐकून वैशालीच्या काळजात धस्स झाले. आईबाबांच्या रूमबाहेर जास्त वेळ न थांबता ती निघून तिच्या बेडरूममध्ये गेली आणि बेडवर आडवी झाली. काही वेळेपूर्वी बोललेले सासूबाईंचे ते शब्द ऐकून तिने मनाशी पक्के ठरवले. आपण रोज 5 वाजता उठायचे आणि सर्व काम आवरायचे, म्हणजे सासूबाईंना बोलायला काहीही जागा उरणार नाही. ती त्या घरात नवीन होती, पण समजून घेणारा एकही व्यक्ती तिला त्या कुटुंबात मिळालेला नव्हता. तिचा नवराही तिला समजून घेणारा नव्हता. माणसांच्या मनापेक्षा त्या घरातील नियम फार महत्त्वाचे होते. बेडवर डोळे मिटून ती तिच्या माहेरची लोकं आठवत होती. तिच्या भोवती दिदी दिदी आवाज देत नेहमी मागे पुढे करणारी तिची छोटी बहीण, वैशू वैशू आवाज देत पेपर वाचत बसलेले तिचे बाबा आणि स्वयंपाकघरात मदत कर म्हणून ओरडणारी ती आई. खूप वेळ आईचा ओरडा खाऊन किचनमध्ये जाऊन एखादं काम करून राहिलेले काम अर्धवट तसेच सोडून किचनमधून पळून डायरेक्ट अभ्यास घेऊन बसणारी वैशाली. आज तिला तिच्या आईची खूप आठवण येत होती. "तुला सासरी गेले की कळेल" हे तिचे नेहमीचेच वाक्य. आई नेहमी म्हणायची, "तिथे काम करायला मी येणार नाही. तुझी कामे तुला एकटीलाच करावी लागतील. तिथे तुला कोणीही कामात मदत करणार नाही." आणि हे खरंच होतं. लग्न झाल्यापासून प्रत्येक काम ती एकटीच करत होती. सासूबाई कुठल्याही कामात तिची मदत करत नव्हत्या. माहेर आणि सासरमधील फरक आता तिला चांगलाच समजत होता. कंटाळा आलाय म्हणून कोणाला सांगूही शकत नव्हती आणि एवढे सर्व करूनही कोणीही सुनेला आपले मानायला तयार नव्हते. या गोष्टीचा सर्वात जास्त तिला त्रास होत होता. तिच्याशी सर्वांनी प्रेमाने आपुलकीने वागावे म्हणून ती त्या प्रेमासाठी खूप आतुरलेली होती. पण तिच्या सासरच्या मंडळींमध्ये तिच्यासाठी प्रेम हा शब्द कुठेही दिसतच नव्हता. विचार करून करून थकल्यामुळे कधी एकदा तिचा डोळा लागला समजलंच नाही. 10-15 मिनिटं चांगलीच झोप लागली होती. तेवढ्यात किचनमधली भांडी आपटल्याचा आवाज येऊ लागला. तशी ती पटकन उठली. साडी आणि विस्कटलेले केस व्यवस्थित करून तिने घड्याळाकडे पाहिले तर 5 वाजलेले होते. 4 वाजता ऑफिसवरून सुटलेले भाऊजी
आता आलेलेच असतील म्हणून ती गडबडीने किचनकडे धावली. बघते तर भांड्यांचे आदळापट करत सासूबाई भाऊजींसाठी चहा करत होत्या. भाऊजीही आईच्या बाजूला उभे राहून त्यांच्याशी काहीतरी हळू आवाजातच बोलत होते. कदाचित ते वैशालीबद्दलच बोलत असावेत असा अंदाज तिने केला. ती किचनमध्ये आल्याबरोबरच गुड मॉर्निंग वहिनी असं म्हणत भाऊजींनी तिला एक स्माईल देत हात जोडत तिची चेष्टा केली. तिनेही त्याकडे दुर्लक्ष करत सासूबाईंच्या जवळ गेली. आई थांबा, मी करते चहा, असं निर्लज्जपणाने बोलत ती किचन कट्ट्याला चिकटून थांबली. आता तू कसला करते चहा? केला आहे मीच, तुझी वाट बघून बघून. माझं पोरगं कामावरून कंटाळून आले आहे, त्याला किमान चहाचा घोट तरी वेळेत पाहिजे. सासूबाईंच्या बोलण्यात एक कडवटपणा जाणवत होता. हातात येणारी भांडे त्या आपटत होत्या. तरीही त्यांचा थोडा राग कमी होण्यासाठी वैशाली म्हणाली, सॉरी आई, कधी झोप लागली समजलेच नाही. वैशाली निर्लज्जपणाने खाली मान घालून बोलत होती. हो हो, तेच मी पण म्हटले, सकाळी खूपच लवकर उठली होतीस, त्यामुळे कंटाळा आला असेल म्हणून झोपली असशील, त्यामुळेच मी तुला डिस्टर्ब केले नाही. सासूबाईंचा राग कमी होण्याचे राहिले, पण अजूनच जास्त वाढत होता. आणि सासवासुनांचे दोघींचे हे भांडण ऐकून किचनमध्येच असणारे भाऊजी मात्र हसण्याचा फायदा घेत होते. सासूबाईंनी केलेला चहा भाऊजींना दिला, एक कप सासऱ्यांना घेतला आणि सासूबाईंनी स्वतःला एक कप घेऊन त्या बाहेर चहा पिण्यासाठी गेल्या. भाऊजींनी स्वतःचे हसू कंट्रोल करत तेही चहाचा कप घेऊन बाहेर सोफ्यावर बसायला गेले. पायाच्या टाचा वर करून गॅसवरच्या पातेल्यात वाकून बघितले तर चहाचा एक थेंबही त्यात शिल्लक नव्हता. पुन्हा एकदा तिला तिच्या सासूबाईंनी परकेपणाची जाणीव करून दिली होती. स्वतःसाठी चहा करू की नको, कारण सकाळीच तर 2 वेळा चहा करण्यावरून तिने खूप काही ऐकलेले होते. आता पुन्हा एकदा चहासाठी गॅस वाया जाईल असा विचार करतच होती, तोपर्यंत तिच्या नवऱ्याचा ऑफिसवरून आल्याचा आवाज आला. तसा तिने दोघांसाठी चहा बनवला. किरण कपडे बदलून फ्रेश होऊन किचनमध्ये आला. दोघे सोबत बसून चहा घेत होते, पण किरणची बायकोसोबत बोलण्याची अजिबातच इच्छा नव्हती. तो मोबाईलमध्येच व्यस्त होता. तेवढ्यात सासूबाई चहा पिलेले चहाचे कप घेऊन किचनमध्ये आल्या. त्या नवरा बायकोंकडे बघण्याच्या नादात त्यांनी फरशीवर पडलेले पाणी पाहिलेच नाही आणि त्यावर त्यांचा पाय घसरून त्या खाली पडल्या. आई ग, मेले मी, आई ग, जोर जोरात सासूबाई ओरडायला लागल्या. तेवढ्यात किरण आणि वैशालीने त्यांना उठवले. जास्त काही जोरात घसरल्या नव्हत्या, पण तरीही त्यांचा आवाज मात्र काही कमी नव्हता. आई, तू ठीक आहेस ना? किरण आईला काळजीपोटी विचारत होता. थोडंसं विवळत आई म्हणाली, हो ठीक आहे. फरशीवर कोणी मुद्दामच पाणी ओतले असेल ते मला कळलेच नाही. सासूबाईंचे बोलणे ऐकून वैशालीला काय बोलावे काही कळेना. मगाशी रागारागानेच भांड्यांचे आदळापट करताना सासूबाईंकडूनच ते पाणी फरशीवर पडलेले होते, पण त्याचा दोष मात्र त्या सुनेला देत होत्या. आता किरणची नजर वैशालीवर वळली. तुला नीट सर्व काम करता येत नाही का ग? आज तुझ्या या अशा कामामुळे माझ्या आईला काही झाले असते तर? रागावून किरण वैशालीवर ओरडत होता. वैशालीची सासू तोही चान्स न सोडता लगेच म्हणाली, अरे ती दुपारी झोपली होती, तेव्हा माझ्याकडूनच पडले असेल हे पाणी. मीच ते किचनमध्ये काम करत होती. सासूबाईंना त्यांच्या मुलाला सांगायचे होते की वैशाली झोपली होती आणि त्या स्वतः किचनमध्ये काम करत होत्या. अगं आई, तू का काम करत होतीस किचनमध्ये? आणि ती झोपलेली होती, तिला उठवायचे होतेस ना? असंही सकाळी तुलाच सर्व काम करावे लागते, मग आत्ता तुला काम करायची काय गरज होती? किरण तावातावाने बोलायला लागला होता. अरे किरण, थोडासा तिलाही आराम पाहिजे म्हणून मी स्वतःच किचनमध्ये आले. सुनेवर खोटी दया दाखवत मुलाच्या नजरेत चांगले बनण्याचा प्रयत्न सासूचा चालू होता. तोंडातून काहीही शब्द न काढता वैशालीने फरशीवरील पाणी पुसले. कपामध्ये राहिलेला चहा आता थंड होऊन गेला होता. तो तसाच ओतून दिला आणि एका बाजूला उभी राहिली. तेवढ्यात सासऱ्यांचा फोन वाजला. वैशालीच्या माहेरून फोन आला होता. तिच्या आईवडिलांची लग्नाची ॲनिव्हर्सरी होती, त्यासाठी त्यांनी सगळ्यांना उद्या बोलवले होते. सासऱ्यांचे बोलणे झाल्यावर त्यांनी लगेचच वैशालीकडे फोन दिला. त्यांनी लग्नाच्या ॲनिव्हर्सरीसाठी सगळ्यांनाच बोलावले होते. लग्नानंतर पहिल्यांदाच मुलीच्या माहेरच्या लोकांनी त्यांना बोलावले, पण फोन ठेवताच
सासऱ्यांनी आणि सासूने तिला सांगितले, आम्ही येऊ शकत नाही, तू जा आणि तुला किती दिवस राहायचे आहे तेवढे तू राहून ये. सासरचे कोणीही न येण्याचे कारणही तसेच होते. सासूबाईंची बहीण हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती आणि त्यांच्याकडे सासूबाईंनाच लक्ष द्यावे लागत होते. त्यामुळे त्यांनी न येण्याचे कारण स्पष्ट सांगितले. वैशालीच्या नवऱ्याला म्हणजेच किरणला आता लग्नामुळे ऑफिसमध्ये भरपूर सुट्टी पडली होती. त्यामुळे आता त्यालाही सुट्टी मिळणे कठीण होते. त्यामुळे त्याचाही नकार आला. खूप दिवसानंतर वैशाली आता तिच्या माहेरी निघाली होती. लग्न झाल्यापासून तिला सतत या घरात परकेपणा जाणवत होता. लग्नाला 1 महिना झाला होता, पण तरीही खूप वर्ष आपण या संकटात अडकलो आहे असं तिला वाटत होते. कोणीही तिला आपले म्हणायला तयार नव्हते. पण आता ती माहेरी आपल्या लोकांच्या मध्ये जाणार म्हणून खूपच खुश होती. आईच्या घरी जाऊन आपण आपल्या मनाप्रमाणे अगोदरसारखे राहू असा विचार करून ती मनातच खूप खुश होती. आई-वडिलांच्या ॲनिव्हर्सरीनिमित्त त्यांना एखादी गिफ्ट द्यावे अशी तिच्या खूप इच्छा होती. पण ती कोणाकडेही या गोष्टीबद्दल बोलू शकत नव्हती. नवराही या गोष्टीसाठी पैसे खर्च करेल की नाही माहीत नव्हते. तरीही तिने झालेला आनंद लपवतच किचनमध्ये स्वयंपाकाची तयारी सुरू केली. स्वयंपाक बनवतानाही प्रत्येकाचे वेगवेगळे पदार्थ असतात, हे तिने काही दिवस पाहिलेलेच होते. ती सासूबाईंना विचारायला बाहेर आली, आई, आज काय बनवू जेवायला? अजूनही तू जेवणाचे मलाच विचारत आहेस? तुला लक्षात आले नाही का आपण संध्याकाळचे काय काय पदार्थ बनवतो ते? नेहमीप्रमाणे ठरलेले वरण भात, थोडीशी कोशिंबीर, किरणला चपाती आणि तुझ्या भाऊजींना आणि सासऱ्यांना मला भाकरी. मला वरण भात नको आहे, माझ्यासाठी थोडासा जिरा राईस बनव. आणि फ्रीजमध्ये काही भाजीला असेल ते बघ आणि कर. सगळ्यांचे जेवणाचे मेनू सासूबाईंनी वैशालीसमोर मांडले. एवढं सगळं ती एकटी बनवणार होती. कशी बनवणार हे तिलाही कळत नव्हतं. सगळ्यांच्या आवडीनिवडी सांगताना सासूबाईंनी वैशालीची आवड बाजूलाच ढकलली होती. सुनेने कितीही काहीही करा, पण तिला सासरच्या घरी परकेपणाच मिळणार याची पुन्हा एकदा जाणीव वैशालीला झाली होती. एवढं सर्व जेवण एकटीने बनवायचे म्हणून तिने पटापट आवरायला सुरुवात केली. माहेरी उद्या जाणार म्हणून ती मनातच खूप खुश होती. त्यामुळे तिचे जेवणाकडे लक्ष कमी आणि घराची ओढ जास्त लागलेली होती. तरी तिने लक्ष देऊन सर्व स्वयंपाक बनवला. 2 तास पूर्ण ती स्वयंपाक बनवत होती. तिने स्वयंपाक बनवला आणि सर्वांना जेवायला वाढले. वहिनी, आज भाजीमध्ये जरा जास्तच तेल वापरले आहे, असे नाही का वाटत तुम्हाला? भाऊजींनी वैशालीला प्रश्न केला. हो, आज जरा जास्तच तेल झाले आहे भाजीत. पण फक्त तेलाने भाजी छान होत नसते, त्यामध्ये जीव ओतून भाजी बनवली तरच ती छान होते. वैशाली काही बोलण्याच्या अगोदरच सासूबाईंचा टोमणा कानावर पडला. वैशालीचा नवरा जेवण करतच वैशालीला म्हणाला, तू सुद्धा आमच्यासोबत जेवायला बसत जा. आज पहिल्यांदाच नवरा तिला एवढे चांगला बोलला होता. हो, उद्यापासून बसेन, वैशाली म्हणाली. तिला आपल्यासोबत जेवायचे नसेल म्हणून ती रोज एकटीच जेवत असते, बरोबर ना वैशाली? सासूबाईंनी घास तोंडात घालत विचारले. असं काही नाही आई, मी पण कसं जेवणार आणि तुम्हाला जेवायला कोण वाढणार, म्हणून मी थांबत असते. करून सासूबाईंनी तिथेच विषय थांबवला. सर्वांचे जेवण आवरल्यानंतर तिनेही जेवण करून घेतले. सर्व भांडी घासून किचन स्वच्छ करून ती बेडरूममध्ये गेली. आता तरी किरणला आईबाबांच्या ॲनिव्हर्सरीनिमित्त गिफ्टसाठी पैसे मागावे असा तिने विचार केला. गिफ्टमध्ये काय घ्यायचे हे तिने आधीच ठरवलेले होते. आईबाबांसाठी दोघांसाठीही कपडे आणि तिच्या लाडक्या बहिणीसाठी ड्रेस, म्हणजे या तिघांच्या कपड्यांसाठी आपल्याकडे 6-7 हजार रुपये तरी हवेत, असा तिने मनातच हिशोब केला. पण एवढे पैसे नवरा आपल्याला देईल की नाही याची तिला शाश्वती नव्हती. तरीही तिने गिफ्टचा विषय नवऱ्यासमोर मांडला. अहो, उद्या मी माझ्या माहेरी जात आहे. आईबाबांची ॲनिव्हर्सरी आहे, त्यांना कपडे घ्यायचे म्हणते. तुम्ही थोडे पैसे. थोडे म्हणजे किती? नवऱ्याने लगेचच उलट प्रश्न केला. आईबाबांच्या आणि छकुलीचे सुद्धा कपडे, त्या तिघांच्या कपड्यांना पुरतील एवढे पैसे द्या म्हणजे बस. तुझ्या बहिणीसाठी कपडे घेणे गरजेचे आहे का? म्हणजे तिचा पण काही बर्थडे वगैरे आहे का? किरण वैशालीला म्हणाला.
नाही, तिचा बर्थडे नाही, पण मला असे वाटले की मी आता खूप दिवसांनी माहेरी जात आहे. तिलाही बरे वाटेल मी तिच्यासाठी काहीतरी घेऊन गेले म्हणून. वैशालीचे चाचपडत बोलणे चालू होते. किरणने लगेचच त्याच्या वॉलेटमध्ये असणारे 4,000 रुपये काढले आणि न मोजता तसेच वैशालीच्या हातावर टेकवले. तिनेही ते मोठ्या उत्साहाने आपल्याजवळ घेतले आणि पैसे दिलेत म्हणून त्या खुशीमध्येच तिने ते पैसे मोजून बघितले तर फक्त 4,000 रुपये होते. तिने किरणकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. यामध्ये आरामात सर्व कपडे येतात. वैशाली काही बोलायच्या आतमध्येच तो उत्तर देऊन मोकळा झाला. एवढ्या कमी पैशांमध्ये तिघांचे कपडे कसे येणार तोच विचार करत ती झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी न कोणीही उठवता 5 वाजताचा अलार्म लावून ती उठली. सासूबाईंनी सांगितलेले शब्द तिच्या लक्षात होते. तिने आंघोळ करून अंगणातील सर्व साफसफाई करून पाण्याचा सडा टाकून रांगोळी काढली आणि देवपूजा करून किचनमध्ये स्वयंपाकासाठी वळली. सर्वांसाठी जेवण बनवले आणि नाश्ता तयार करत होती. तोपर्यंत सासूबाई किचनमध्ये डोकावून म्हणाल्या, आज माहेरी जायचं म्हणून लवकर उठली होतीस का? हो बोलू की नाही बोलू हा विचार करण्यातच सासूबाईंच्या प्रश्नाचे उत्तर देणे राहूनच गेले. माहेरी जाण्यासाठीच लवकर उठली आहे असे सांगितले असते तरीही त्यांचे बोलणे ऐकावेच लागणार होते. नाही बोलली तरीही ऐकावेच लागणार होते. त्यामुळे मौन पाळून तिने विषय तिथेच थांबवला. सगळ्यांना नाश्ता बनवून सगळ्यांनी नाश्ता केला. आता वैशालीला तिच्या माहेरी सोडायला कोण येणार हा मोठा प्रश्न पडला होता. नाश्ता करता करता बाबा वैशालीला बोलले, किती वाजता जायचे आहे तुझ्या माहेरी? वैशालीने काही बोलायच्या अगोदरच सासूबाई म्हणाल्या, आज ती लवकर उठली आहे, लवकर जायचं म्हणून. जेवण वगैरे आटोपल्यानंतर जावा आणि तिला बसमध्ये बसवून या. म्हणजे बाबा वैशालीला फक्त बसमध्ये बसवण्यासाठीच येणार होते. त्यांना वैशालीच्या माहेरी तिला सोडण्यासाठी जायचे होते. पण सासूबाईंच्या शब्दाच्या पुढे ते काहीही बोलले नाहीत. किरणही नाश्ता करून ऑफिसला निघून गेले. जाताना त्याने बायकोला एकदाही माहेरी जाण्याबद्दल किंवा पाठीमागे कधी येणार असे काहीच विचारले सुद्धा नाही. हे लोक असे कसे असा विचार ती करत सर्व काम करत होती. सर्व काम आवरून झाल्यावर तिने आवरले आणि ती माहेरी जाण्यासाठी निघाली. जाताना सासूबाईंनी बनवलेले लाडू तिच्याजवळ दिले. आईबाबांसाठी कपड्यांची खरेदी तिला करायची होती, पण पैसेही कमीच होते. तेवढ्या पैशात एवढे चांगले कपडे मिळणार नाहीत हे तिला चांगलंच ठाऊक होतं. पण तरीही मोकळ्या हाताने कसे जाऊ आणि सासरच्या लोकांना कमीपणा का देऊ म्हणून तिने कमी पैशांच्या कपड्यांची खरेदी केलीच. कपड्यांचे बिल देताना सासऱ्यांनी पैशांबद्दल अजिबात विचारलेही नाही. सासऱ्याने तिला बसमध्ये बसवले आणि ते घरी निघून गेले. सासरच्या लोकांच्या वागण्याबद्दल विचार करत करत कधी तिचे माहेर आले तिला समजलेच नाही. वैशालीने तिच्या बाबांना कॉल करून बस स्टॉपवरती घेण्यासाठी बोलवले. खूप दिवसांनी लेक आली म्हणून आईने काहीतरी स्पेशल बनवायला सुरुवात केली होती. आपली लेक आली म्हणून आईच्या चेहऱ्यावर म्हणावा तितका आनंद दिसत नव्हता. बाबांच्याही चेहऱ्यावर खोटे हसू होते. ते लगेचच त्यांच्या बोलण्यातून कळत होते. आईने तिच्या हातची स्पेशल मटण बिर्याणी लेकीसाठी बनवलेली होती. सर्वजण गरम गरम बिर्याणी खाण्यासाठी बसले होते. बाबा वैशालीला सासरच्या लोकांबद्दल विचारत होते. तुझी सासू कशी आहे? तुझ्यासोबत नीट वागतात का? असे प्रश्न आईचे होते. तरीही सत्य लपवत चेहऱ्यावर हसू आणत ती आईला बाबांना खोटे उत्तर देत सर्व काही ठीक असल्याचे सांगत होती. कारण तिचे दुःख सांगून आईबाबांना तिला अजून संकटात टाकायचे नव्हते. आधीच त्यांच्या मागे काहीतरी टेन्शन असल्याचे लक्षात येत होते. बिर्याणी खाऊन झाल्यावर वैशालीने बाबांना त्यांच्या रूममध्ये बोलवले आणि बोलली, बाबा तुम्हाला कशाचे टेन्शन आहे का? नजरेला नजर न मिळवता बाबांनी मानेनेच नकार दिला. मला कशाचे टेन्शन असे बोलत चेहऱ्यावर हसू आणले. बरं ते जाऊ दे. संध्याकाळी लग्नाच्या वाढदिवसाला तुझी मावशी मामासुद्धा येणार आहेत. आपल्याला तयारी करायची आहे अजून, असं म्हणत त्यांनी विषय टाळला आणि ते बाहेर निघून गेले. वैशाली आणि तिच्या बहिणीने दोघींनी मिळून छोटंसं डेकोरेशन केलं. सेलिब्रेशनसाठी अजून वेळ होता. तोपर्यंत वैशाली, आई बाबा, बहीण सगळेच गप्पा मारत बसले होते. तेवढ्यात मावशी मामा ते सुद्धा तिथे आले. गप्पा चालूच होत्या तोपर्यंत वैशालीने
आई वडिलांसाठी आणलेले कपडे सगळ्यांना दाखवायला बॅगमधून बाहेर काढले. त्या कपड्यांकडे बघत एक नजर वैशालीकडे टाकत पुन्हा एकदा वैशालीच्या मामांनी तिच्या सासरच्या लोकांबद्दल विचारले. कारण असे एवढ्या कमी किमतीचे कपडे आईबाबांनी कधीही त्यांच्या आयुष्यात घातले नसतील. असे कपडे त्यांची लेक त्यांच्यासाठी घेऊन आली होती. खोटे बोलणे तिला जड जात होते, तरीही नाईलाजाने ती हो म्हणत विषय टाळत होती. तिला तिच्या आयुष्यापेक्षा बाबांच्या आयुष्यातील संकटांची चिंता वाटत होती. संध्याकाळी ॲनिव्हर्सरीचा कार्यक्रम छान पार पडला. सर्वांनी जेवण केले. मामा मावशी रात्रीच आपापल्या घरी निघून गेले. आता वैशालीला न राहून तिने आईला आणि तिच्या बाबांना दोघांनाही एकत्र बोलवून घेतले. आई बाबा, खरं खरं सांगा, नक्की तुम्हाला कशाचे टेन्शन आहे? आई, तुझीही तब्येत खूपच खराब दिसत आहे. अरे बाळा, आम्हाला कसले आले आहे टेन्शन? आम्ही ठीकच आहोत. बाबा वरवरचे हसू चेहऱ्यावर आणत म्हणाले. पण आईच्या डोळ्यात मात्र पाणी दाटले होते. ते आईला कंट्रोल होत नव्हते. तिने वैशालीला जोरात मिठी मारली आणि खूप जोरजोरात रडू लागली. आईला समजावत वैशाली म्हणाली, आई काय झाले आहे? नीट सांग म्हणजे मला समजेल. तोपर्यंत बाबांनी सांगायला सुरुवात केली. अगं, तुझं लग्न झाल्यापासून आमच्या पाठीमागे खूपच संकटे लागली आहेत. 2 महिन्यांपूर्वी तुझ्या साखरपुड्यावेळी आणि लग्नासाठी एका जवळच्याच व्यक्तीकडून 7 लाख रुपये घेतले होते. ते त्याला 2 वर्षात परत करायचे होते, असे आमच्या दोघांचे बोलणे झाले होते. मी सुद्धा माझ्या पेन्शनमधून थोडेफार पैसे त्या व्यक्तीचे द्यायचे म्हणून बाजूला काढून ठेवत होतो. पण तुझे लग्न झाले आणि काही दिवसातच त्या माणसाने पैसे मागायला सुरुवात केली. माझ्याकडे आता तेवढे पैसे अचानक कुठून येतील म्हणून मी त्या व्यक्तीचा फोन उचलणे बंद केले. पण त्याने आता दुसऱ्या नंबरवरून फोन करून मला मारण्याची धमकी देणे चालू केले आहे. आता अचानक एवढे पैसे आणू कुठून? त्यामुळेच आमच्या दोघांची तब्येत खराब होत चालली आहे. त्यात तुझ्या छोट्या बहिणीचेही टेन्शन, तिच्या कॉलेजच्या फी. एवढे पैसे आणू कुठून? जेवढे पैसे त्या माणसाकडून घेतले होते तेवढे सर्व पैसे साखरपुडा आणि लग्नामध्ये खर्च झाले. बाबांचे बोलणे ऐकून वैशालीला लग्न केल्याचा पश्चाताप होत होता. बाबा, एवढा खर्च का करायचा लग्नात? मला तर साधेपणानेच लग्न करायचे होते. पण तुम्ही माझ्यासाठी मोठ्या घरातील स्थळ शोधले आणि मला काही कमीपणा नको म्हणून तुम्ही एवढे कर्ज घेऊन माझे लग्न करून दिले. सोने, दागिने सर्व खर्च केला. माझ्यानंतर अजून छोटीचे सुद्धा करिअर, लग्न आहे, याचा तुम्ही अजिबात विचार केला नाही. हो बाळा, चुकी झाली माझी. पण तुझे लग्न मोठ्या थाटामाटात करून देण्याची माझी खूप इच्छा होती. खूप दिवसानंतर आपल्या घरात हे लग्न होते म्हणून मीच हे सर्व केले होते. बाबांचे बोलणे ऐकून वैशालीला समजत नव्हते काय करावे. एवढे उसने घेतलेले पैसे परत कसे करावे? तेवढ्यात तिला एक आयडिया आली. बाबा, तुम्ही माझ्या लग्नात केलेले सर्व दागिने मी तुम्हाला देते. तेवढ्यात आई मध्ये म्हणाली, अगं वेडी झालीस का तू? तुझे सासरची मंडळी काय बोलतील? आई, मी त्यांना थोडी समजून देणार आहे मी तुम्हाला दागिने दिल्याचे. मी त्यांना दागिने हरवल्याचे सांगते आणि तुमच्याकडे आणून देते. ते तुम्ही विकत द्या. पैशांमध्ये त्या माणसाचे पैसे परत करा आणि आपण थोड्या दिवसांनी पैसे आल्यानंतर आपण दागिने पुन्हा करूया. आपणच आपल्या मुलीला दिलेले दागिने पुन्हा आपल्याकडेच घ्यायचे. हा विचार करूनच बाबा म्हणाले, नको पोरी, असं काही करू नको. ते तुला आम्ही आमच्या इच्छेने दिले आहे आणि तूच पुन्हा आम्हाला देत आहेस. नको, आम्ही कसेही ते पैसे उसने देऊन टाकू, पण तुझे दागिन्यांबद्दल एकही शब्द काढू नको. आहो बाबा, दागिने पुन्हा मिळतील, पण जर तुम्हाला सततच्या टेन्शनमुळे काही झाले तर तुमच्यासारखे आईवडील मला पुन्हा मिळणार नाहीत. वैशालीचे म्हणणे खरे होते. ते ऐकून बाबाही रडायला लागले. आईबाबांच्या ॲनिव्हर्सरीसाठी येताना ती दागिने घालूनच आली होती. आता ते तिने काढून वडिलांच्या हातात दिले. त्यांनी हातात घेताना त्यांचे हात थरथर कापत होते. डोळ्यात पाणी होते. बाबा, काहीही काळजी करू नका, मी सर्व काही हँडल करते. काही दिवसांनी तुमच्याकडे पैसे आल्यानंतर तुम्ही मला असेच दागिने करा, असं म्हणत तिने ते दागिने वडिलांच्या हातात सोपवले. वैशालीने दिलेल्या दागिन्यांमुळे तिच्या आईवडिलांच्या डोक्यावरचे कर्ज कमी होणार होते. त्यामुळे ते खुश होते आणि थोडे दुःखीही. दुसऱ्या दिवशी सकाळीच वैशाली आणि बाबा सोनाराच्या दुकानात जाऊन ते दागिने देऊन पैसे घेऊन आले. जेवढी रक्कम द्यायची होती
तेवढी रक्कम तर त्या दागिन्यांची मिळाली होती. त्या व्यक्तीकडून उसने पैसे घेतले होते. त्याला घरी बोलवून त्याचे सर्व पैसे देऊन टाकले. आता सगळ्यांच्याच मनाला हलके वाटत होते. 4-5 दिवस आनंदाने वैशाली तिथे राहिली, पण सासरी जाताना मात्र तिला दागिन्यांचे टेन्शन सतावू लागले. सासरच्या लोकांना दागिन्यांबद्दल काय सांगायचे याचा ती विचार मनात घोळत होती. सासरी गेल्यानंतर तिला घरामध्ये काहीतरी विचित्र घडल्याचे समजले. सर्वजण दुःखी होते. भाऊजीही आज घरीच होते. कोणाला विचारावे काय झाले हे समजतच नव्हते. कोणीही तिच्याशी नीट बोलेल की नाही हेही तिला कळत नव्हते. आणि दागिन्यांबद्दल काय सांगू? ती त्याबद्दल खूपच विचार करत होती. खोटे बोलणे तर तिच्याने होणारच नव्हते. म्हणून तिने ठरवले जे काही आहे ते खरे खरे सांगून टाकायचे. कारण दागिने जर तिच्याच वडिलांनी घेतलेले होते. घरी आल्यानंतर तिने बॅग ठेवली आणि ती बेडरूमकडे निघाली. तिला तिचा नवराही घरीच असल्याचे समजले. आज हे दोघे ऑफिसला का गेले नाहीत हा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिला. तेवढ्यात तिच्या नवऱ्याचा म्हणजेच किरणचा फोन वाजला. तो फोनवर कोणत्या तरी सरांसोबत बोलत होता. काल रात्री आम्ही कोणीच घरी नव्हतो. आम्ही सर्वजण एका पेशंटला बघण्यासाठी हॉस्पिटलला गेलो होतो. रात्री उशिरा 11 नंतर आम्ही घरी आलो. हे असं काहीतरी तिचा नवरा फोनवर बोलत होता. त्याचा फोन ठेवल्यानंतर वैशालीने घाबरतच किरणला विचारले, काय झाले आहे? तुम्ही दोघे आज ऑफिसला का नाही गेले? अगं रात्री आपल्या सोसायटीमध्ये 3-4 घरांमध्ये चोरी झाली आहे. रात्री आम्ही कोणीच घरी नव्हतो. आपलेही घरातील सर्व आईचे तुझे दागिने त्या चोरांनी लंपास केले आहेत. त्यामुळे आईने खूप टेन्शन घेतले आहे. ती जेवलीसुद्धा नाही. सर्वजण खूपच टेन्शनमध्ये आहेत. तुझे दागिने तर आत्ताच तुझ्या वडिलांनी लग्नात दिलेले होते. तेही सर्व चोरांनी पळवून नेले. हे ऐकून वैशालीला धडकीच भरली. तिला समजले की फक्त सासूबाईंचेच दागिने चोरी झालेले आहेत. माझे दागिने चोरांच्या हाती जाण्यापेक्षा माझ्या वडिलांचे कर्ज फेडण्यास मदत झाली. म्हणजे कोणालाही आता त्या दागिन्यांबद्दल स्पष्टीकरण देण्याची गरज नव्हती. देवाने काहीतरी वेगळाच प्लॅन आखला होता. चोरीला जाणारे दागिने एका चांगल्या कामासाठी उपयोगी पडले म्हणून वैशाली मनातल्या मनात देवाचे आभार मानत होती. पण चेहऱ्यावर असे काहीही न दाखवता ती सासूबाईंच्या दागिन्यांसाठी नाराज झाली. बाहेर गेली आणि सासूबाईंना धीर देत होती. पण सासूबाई मात्र उलट तिलाच धीर देत होत्या. आपण तुला दुसरे दागिने करू, तू काहीही दुःखी होऊ नकोस. सासूबाईंच्या बोलण्यातून आज तिला आपलेपणा वाटत होता. ती मनातल्या मनात म्हणाली, देवालाही कुठेतरी आईबाबांच्या त्रासाची आणि प्रामाणिकपणाची जाणीव झाली असावी. त्यामुळेच हे असं काहीतरी घडले आहे. तिने तिच्या आईबाबांना कॉल करून घडलेले सर्व काही सांगितले. आईबाबा खुश होते. कारण त्यांची मुलगी आता सासरच्या मंडळींच्या पुढे चुकीची ठरणार नव्हती. खरे काय हे तिच्या आईवडिलांना आणि वैशालीला चांगलेच माहीत होते. चोरी ही गोष्ट सगळ्यांसाठीच खूप वाईट होती. पण याच चोरींमुळे वैशालीचे आयुष्य खूप बदलून गेले होते. सासरच्या घरातून वैशालीच्या वडिलांनी दिलेले दागिने हरवले होते. त्यामुळे सर्वजण तिच्यासोबत आता खूप प्रेमाने आपलेपणाने वागत होते. एका चोरीमुळे सर्व सासरच्या लोकांच्यामध्ये खूप बदल घडला होता. जे दागिने वैशालीने आणि तिच्या वडिलांनी विकलेले होते ते तिच्याच वडिलांच्या पैशांनी घेतलेले होते. पण तरीही त्यावर आता मात्र सासरच्यांचा हक्क होता. त्यामुळे तिच्या आईलाही खूपच टेन्शन आलेले होते. पण वैशालीच्या कॉलनंतर सर्व टेन्शन गायब झाले. मुलगी सासरी गेली तरीही तिला सासरच्या सुखाप्रमाणेच माहेरचा आनंदही तितकाच महत्त्वाचा असतो. मुलगी ही अशी असते की जी लग्नानंतरही स्वतःपेक्षा जास्त आपल्या आईवडिलांचा विचार करत असते. तरीही सर्वजण तिला परक्यांचेच धन का बरं समजत असतील? कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.